लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या स्वागतासाठी भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच लातूर दौऱ्यावर आलेल्या गायकवाड यांनी शहरात दाखल होताच सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुसूचित जाती मोर्चा प्रभावीपणे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध जाती जमातींना एकत्र आणून संघटित करण्यावर भर देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. सगळ्यात पहिले मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचसोबत आमच्या पक्षाचे जे केंद्रीय नेतृत्व आहे आणि त्याचसोबत आमच्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, या सगळ्यांचं मी सर्वात पहिले मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एकदम साधारण कार्यकर्त्याला ही अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून एक खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. अनुसूचित जाती मोर्चामार्फत आम्ही आपल्या आताच्या सरकारच्या जे काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम या मोर्चाच्या माध्यमातून करणार आहे. त्याचबरोबर विरोधकांचे जे फेक नरेटिव्ह जे पसरवत आहेत ते फेक नरेटिव्ह पुसण्याचं काम आमचा मोर्चा करणार आहे. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आपल्या समाजातील सगळ्या मुलांना, तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोचतंय की नाही, नसेल पोचत तर ते पोचलं गेलं पाहिजे ह्याची आम्ही काळजी घेणार आहे. आपल्या समाजातील ज्या वेगळ्या वेगळ्या जाती आहेत ह्या वेगळ्या एकमेकात न हे करता आम्ही सगळ्या जातींना एकत्र एका छताखाली आणून संघटन बनवणार आहे. आणि पुढे जो संघर्ष होणार आहे तो विकासाचा संघर्ष, समाजाच्या विकासाचा संघर्ष आम्ही मोर्चाच्या मार्फत या समाजामध्ये करणार आहोत. आपला वेळ मागील जो फोन कॉल होता देवेंद्र फडणवीस फार चर्चेत आला होता, त्याला कुठंतरी आता न्याय मिळाला असं वाटतं? नाही, तसं म्हणजे आम्ही ज्यावेळेस 2024ला जेव्हा मी अपक्ष फॉर्म भरला होता तेव्हा माझी ठामपणे ती भूमिका तीच होती की उदगीर शहरामध्ये त्यावेळेस पण उदगीर विधानसभामध्ये तो भाजपाचाच गड राहिलेला होता पहिल्यापासून. आणि तेव्हा आमचं एक असा हट्ट होता की ती जागा महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडवली गेली पाहिजे. आणि तसं नाही झाल्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्हाला बळ दिलं की आम्ही, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला होता. ते शेवटी आमचे जे देवभाऊ आहेत ते आमचे नेते आहेत, ते सर्व आहेत पक्षाचे, आणि त्यांनी दिलेला शब्द पाळून मग मी मागणी केली. या अनुसूचित जातीमधल्या तरुणांना आणि युवकांना काय संदेश? मला असं वाटतंय की आपला जो पूर्ण तरुण वर्ग आहे किंवा एकंदरीत आपला जो समाज आहे, आपण एकटा फक्त जे शासकीय नोकऱ्या आहेत आपण त्याच्याच फक्त भरोशावरती किंवा त्याच्या मागे आपण जास्त वेळ देतोय. तर मला असं वाटतंय की आपली जी लोकसंख्या आहे आणि जेवढ्या नोकऱ्या आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्याने फक्त शासकीय नोकऱ्यावरती अवलंबून न राहता मला असं वाटतंय की उद्योग असेल किंवा सहकार असेल, संघटन असेल, या सगळ्या वेगळ्या माध्यमातून तरुण सक्षम झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अनुसूचित जाती मोर्चामधनं आम्ही युवकांना हे उद्योगाचं आणि सहकाराचं एक नेटवर्क आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत की जेणेकरून तरुणांमध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि आम्ही असं उद्योगांमध्ये सुद्धा आम्ही आपल्या समाजातील तरुणांना एक प्रशिक्षण वर्ग किंवा कार्यशाळा देखील आम्ही आमच्या अनुसूचित मोर्चा मार्फत आम्ही देणार आहोत. Thanks for watching Ekmat Digital.